आज आपण हॉटेलसारखी चटकदार चविष्ट प्रोटीनयुक्त सुटसुटीत सोया बिर्याणी केलेली आहे। तर सोया चंक्स बिर्याणी तुम्ही करून पहा, अप्रतिम लागते। बिर्याणी आपण अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे। प्रोटीनयुक्त चविष्ट सोया चंक्स बिर्याणी तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वेळ न घालवता बिर्याणी बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी आपण सोया चंक्स घेतलेले आहेत, त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। चंक्स वर खाली करून घेऊयात आणि 20 मिनिटांकरता झाकून ठेवूयात। आणि तोपर्यंत इतर तयारी करून घेऊ। तर ह्या ठिकाणी आपण कांदे कापून घेतलेले आहेत, त्याचा वरचा पोर्शन काढून घ्यायचा आहे। बिर्याणी म्हटलं की तळलेला कांदा हा असायलाच हवा। तळलेल्या कांद्याशिवाय बिर्याणी ही चविष्ट लागत नाही। अशा प्रकारे उभा कांदा कापून घेतलेला आहे। कांदा सेपरेट करून घ्यायचा आहे। एका साईडला तेलही गरम केलेलं आहे। एकदा तेल गरम झालं की मध्यम आचेवर कांद्याला लालसर कलर येईपर्यंत कांदा आपण छान तळून घेणार आहोत। कांदा अगदी छान कुरकुरीत झाला तर तो बिर्याणीमध्ये खूप छान लागतो। तर ह्या ठिकाणी आपला कांदा तळून झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व कांदा हा तळून घेतलेला आहे। चला मग तर बिर्याणीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। तर पुदिन्याची काही पानं घेतलेली आहेत, कोथिंबीर घ्यायची आहे, साधारण 1 कांडी लसणाचा ह्या ठिकाणी आपण वापर केलेला आहे। अद्रक घालूयात आणि ह्याची बारीक पेस्ट बनवून घेऊ। तर बिर्याणीसाठी लागणारा मसाला हा तयार आहे। 20 मिनिट झालेले आहे। सोया चंक्स हे अगदी छान भिजले गेलेले आहेत। तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा त्याची साईजही दुप्पट झालेली आहे। चंक्स मधलं पाणी काढून घेऊयात। दोन बटाट्यांची साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत, त्यामध्ये चंक्स घालायचे आहेत आणि वाटलेला 1 चमचा मसाला घालूयात आणि साधारण 4 चमचे दही घातलेला आहे। दही फ्रेश आहे, बिलकुलही आंबट नाहीये। अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा मिरची पावडर घालूयात आणि मिक्स करून 15 ते 20 मिनिटांकरता झाकून ठेवूयात। या ठिकाणी आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून तांदूळ असाच ठेवायचा आहे 10 मिनिटांकरता। आणि तोपर्यंत फोडणीची तयारी करू। तर फोडणीसाठी आपण इथे कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि पुदिना बारीक कापून घेतलेला आहे। पूर्वतयारी सर्व झालेली आहे, कांदाही तळून झालेला आहे। चला मग तर बिर्याणी करायला सुरुवात करू। तर आपण पातेल्यामध्ये बिर्याणी करणार आहोत। पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। 1 चमचा शहाजिरे घालूयात, 2 चक्रफूल घेतलेले आहेत, 2 मोठी वेलची, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे, 2 जावित्री घेतलेली आहे, दालचिनीचा 1 तुकडा घ्यायचा आहे, 4 ते 5 मिरे घेतलेले आहे, 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत। मंद आचेवर अर्धा मिनिटाकरता छान परतवून घेऊ। तर ह्यातले काही खडे मसाले नसेल तर नाही वापरले तरी चालेल। तमालपत्र, लवंग आणि मिरे हे मात्र वापरायला हवे। 1 चमचा जिरे घालायचा आहे आणि कांदा घालूयात। कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे। कांद्यामध्येच आपण 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्याही छान कांद्याबरोबर परतून घेतलेल्या आहेत
आणि आता टोमॅटो घालूयात। टोमॅटोचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवायचं आहे। बिर्याणीमध्ये आपण दहीचा वापर करणार आहोत, त्यामुळे एकच टोमॅटोचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे। कोथिंबीर घालूयात, पुदिना घालायचा आहे। तयार केलेला मसाला घालूयात। तर ह्या मसाल्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते। आणि मॅरिनेट करायला ठेवलेले चंक्स घालायचे आहेत। अर्धा चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा बिर्याणी मसाला घालूयात आणि चिमूटभर घरचा मसाला घातलेला आहे। अर्धा चमचा मीठ घालूयात। कोथिंबीर, पुदिना घालायचा आहे। तळलेला कांदा घालूयात आणि ही भाजी मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटांकरता छान परतवून घ्यायची आहे। ही भाजी आपण जितकी छान परतवून घेऊ ना, तितकी बिर्याणी ही छान होणार आहे। तर 4 ते 5 मिनिटांकरता आपण भाजी छान परतवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे। 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे। तळलेला कांदा घालायचा आहे। पुदिना, कोथिंबीर घालायची आहे। तांदूळामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। तांदूळ घालायचा आहे। कोथिंबीर, पुदिना घालायचा आहे। जितका तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी घालायचं आहे। 1 बोल आपण तांदूळ घेतलेला होता, तर 2 बोल आपण पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना अगदी जोरजोरात मिक्स नाही करून घ्यायचं, नाहीतर तांदळाचे तुकडे होऊ शकतात। आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाताला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर कांदा घालायचा आहे। खूप सारी कोथिंबीर, पुदिना घालूयात आणि 2 चमचे साजूक तूप घालायचे आहे। त्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते। आणि मंद आचेवर 15 ते 16 मिनिटांकरता झाकून ठेवूयात। तर 15 ते 16 मिनिटांमध्ये बिर्याणी अगदी तयार होते। हीच बिर्याणी जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये केली तर मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। 2 शिट्ट्यामध्ये बिर्याणी तयार होते। तर या ठिकाणी 16 मिनिट झालेले आहे। गॅस बंद करायचा आहे। तुम्ही पाहू शकता तांदूळ हे अगदी छान शिजला गेलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही तळापर्यंत पाहू शकता बिर्याणी अगदी सुटसुटीत झालेली आहे। तर हॉटेलसारखी सोया चंक्स बिर्याणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपली तयार झालेली आहे। तर सर्व करताना तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना घालून तुम्ही सर्व करू शकता। त्यामुळे ती दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान लागते। आणि बिर्याणी म्हटलं तर कोशिंबीर हवीच। कोशिंबीर, कांदा, लिंबू असेल तर ती बिर्याणी खाण्याची मजा काही वेगळीच आहे। तर अशा प्रकारे चमचमीत सोया चंक्स बिर्याणी तयार आहे। तुम्ही ही बिर्याणी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे। माझे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।